हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेतच आहे. तर आज मी तुम्हाला चिकन कसं साफ करायचं ते दाखवणार आहे. तर माझं नाव आहे मयुरी. माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर रेसिपी बघच्या आधी म्हणजे चिकन साफ करायच्या आधी जर कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायलासुद्धा विसरू नका. तर अशा प्रकारे मी पाव किलो चिकन आणलं आहे, कारण का मी एकटीच आहे घरी, त्याच्यामुळे पाव किलो चिकन मी तुम्हाला साफ कसं करायचं ते दाखवणार आहे. तर मी साफ करून ठेवलेलं आहे, पण तुम्हाला मी प्रोसेस दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी चिकन हे आणल्यानंतर व्यवस्थित आधी धुवून घेतलं पाण्यामध्ये धुवून घेतल्याच्या नंतर ते त्याचे बारीक छोटे छोटे पीस करायचे, कारण का जर तुम्ही छोटे छोटे पीस करून नंतर जर धुतलं तर चिकन तुमचं मॅश होऊ शकतं आणि एकदम ते पूर्ण मॅश होऊन ते बारीक होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही आधी चिकन आणल्यानंतर धुवून घ्या आधी स्वच्छ धुवून, म्हणजे त्याचे असे छान व्हाईट पीस झाले पाहिजे. त्याच्या साईडला कुठचं असं काळं वगैरे काही लागलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे त्याच्यासोबत मी कलेजीसुद्धा आणलेले आहे. तर कलेजीसुद्धा व्यवस्थित कलेजी आणि चिकन हे सर्वप्रथम धुवून घ्यायचं, नंतरच ते बारीक छोटे छोटे पीस करायचे. तर त्याच्यासोबत मी हेही दाखवणार आहे. तर पाय कसे साफ केले जातात. तर मी सर्वप्रथम पायांची सर्व छोटी छोटी दाखवते मी तुम्हाला. गरम आहे ॲक्च्युली, सॉरी. तर हा पाय आहे. तर ज्यांना कोणाला पाय आवडत असेल तर प्लीज त्यांनीही व्हिडिओ बघा. तर हा पाय आहे. तर पाय साफ करायचा असेल तर ही पायाची वरची कातडी निघाली पाहिजे. जर ती कातडी तशीच राहिली तर त्या पायाला काही टेस्ट लागणार नाही, पूर्ण त्या रेसिपीची वाट लागेल, खराब होईल रेसिपी. तर अशा प्रकारे पाय साफ करण्यासाठी आधी हे पाय व्यवस्थित मी धुवून घेतला आहे. पाय धुवून घेतल्याच्या नंतर मी त्या पायाची जी व्यवस्थित दाखवते तुम्हाला. मी पायाची नखं आहे ती पहिल्यांदा व्यवस्थित सुरीने कट करून घ्यायची आहेत. अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर हे सर्व पाय मी धुवून घेतलेत आणि कट करून घेतलेत नखं सर्व, आणि ते एका टोपामध्ये टाकून गरम पाण्याने थोडं मी त्या पाण्याला हीट दिले, कारण का जर पाण्याला हीट दिली तर ते बॉईल झाल्याच्यानंतर ते लगेच जी सालं आहे ती वरची निघून जातात आणि आपल्याला ते पटकन साफ करायला म्हणजे सोप्या रीतीने पटकन ते साफ होतं जर बॉईल केलं तर. जर असं आपण थंड पाण्याने जर ते साफ करायचं बघितलं तर त्याची वरची जी स्किन आहे ती निघत नाही. तर जर तुम्हाला पायाची त्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही कमेंट्स करा, मी नक्की ती रेसिपी शेअर करेन. तर अशा प्रकारे पाय हे बनवताना सर्वप्रथम ते गरम पाण्यामध्ये बॉईल करून त्याची सालं वरची काढूनच ते पायाची रेसिपी बनवा, कारण का जर तुम्ही डायरेक्ट जर पाय रेसिपी बनवली तर पूर्ण ते खराब होईल रेसिपी आणि टेस्ट लागणार नाही. तर अशा प्रकारे मी हे चिकन साफ केलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो की चिकन हे साफ करताना प्रथम काटून घ्यायचं नाही आहे. आपण जर चिकन शॉपमधून चिकन आणलं तर ते सर्वप्रथम आधी स्वच्छ पाण्यामध्ये 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचं आहे. ते धुताना जास्त असं मॅश करायचं नाही आहे, ते हलवार हाताने धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे असे पीस दिसले पाहिजे. आणि नंतर ते छोटे छोटे पीसमध्ये तुम्हाला जितके पीस पाहिजे त्याची त्याप्रमाणे तुम्ही छोटे पाहिजे तर छोटे, जरा त्यातून मोठे पाहिजे तर मोठे तुम्ही पीस करून त्यानंतर तुम्ही जे व्यवस्थित असं कट करून तुम्हाला नंतर ते मॅश वगैरे करून तुम्ही चिकनची रेसिपी बनवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर माझी रेसिपी नाही आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर मित्रांनो, अजूनही तुम्हाला सांगते की चिकन हे छोटे छोटे पीस केल्याच्यानंतर धुवून घ्यायचे नाही आहेत. ते पीस कट करायच्या आधी चिकन तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बाय.